सर्व लातूरकरांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे, सत्यप्रकाश न्यूज चॅनल लातूर। आमच्या ट्यूशन एरियातील सुतमिल रोड परिसरातील हा रस्ता, मगाशी एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, किती भरपूर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झालेला होता। तर तो सगळा आम्ही स्वच्छ केलेला आहे। आपण पाहू शकता, हे आमचे शेजारी दीपक भाऊजी मुगळे आणि मी स्वतः अमोल शिंदे, आम्ही दोघं जण दर रविवारी अशा प्रकारची स्वच्छता करण्याचं काम करत असतो। आपल्या घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, आपल्या घरासमोरील रस्त्याची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे। पण ही सर्व सोयीसुविधा देण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमाने करणं अत्यंत आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेकडनं लोकांना, जनतेला, सर्वसामान्य लोकांना काय अपेक्षित आहे हेच क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांना लक्षात आलेलं नाही आहे अद्यापर्यंत। आम्हाला त्यांच्याकडनं फक्त रस्ते नंबर 1चे असणं आवश्यक आहेत, मजबूत असणं आवश्यक आहेत, खड्डे नको आहेत, स्वच्छता महत्त्वाची आहे, रस्त्याची असेल, गटारीची असेल, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित असणं आवश्यक आहे। पण एकंदरीत कुठंतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमानं स्वच्छता करून घेण्याची जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडावी ही विनंती आहे। राहिला प्रश्न टॅक्सेसचा, जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स भरत आहे आणि भरत नसेल तर तुम्ही व्याजासकट दंडासहित रक्कम तुम्ही वसूल करत आहात, तेही वास्तविक आहे। आणि त्याचबरोबर अतिक्रमण हा नागरी सुविधेचा भाग येत नाही, ही लक्षात ठेवा गोष्ट। कारण अतिक्रमण तुम्ही काढताय, लोकांना रस्ता मोकळा करून देताय, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे। नसेल तर लोक रस्ता स्वतः निर्माण करू शकतात, त्याच्याबद्दल अडचण नाही। पण वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये शहरात होणं आवश्यक आहे। आदरणीय लड्डा सरांची टीम आणि लड्डा सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये वृक्ष लागवड करत आहेत आणि महानगरपालिका मात्र आमची वृक्ष लागवडीचा शैक्षणिक खर्च, वेगवेगळ्या प्रकारचे हे टॅक्सेस वसूल करत आहे। हरकत नाही, जनता भरत आहे, पण त्याचं आउटपुट व्यवस्थितरित्या मिळणं आवश्यक आहे। अशा प्रकारचे आम्ही आमच्या गल्लीमध्ये आम्ही स्वतः वृक्ष लावलेले आहेत, त्याचं संवर्धनसुद्धा केलेलं आहे। तर माझी विनंती महानगरपालिकेला की त्यांनी लोकांच्या नागरी सोयीसुविधेकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त। रस्ते खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळायला मार्ग नाही आहे। त्याचबरोबर गटारीची दुरावस्था झालेली आहे, थोडासाही पाऊस पडला की पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी होत राहतं। याला कुठंतरी वरिष्ठ प्रशासन वर्ग जबाबदार आहे, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। असो, आता यापुढं मात्र कुठं जर अशा पद्धतीनं नागरी सोयीसुविधेचा अभाव दिसायला लागला तर आम्ही निश्चितपणे आवाज उठवू। आणि बॅनरच्या संदर्भामध्ये कुठेही पोलवर बॅनर दिसले, अहो लोक व्यावसायिक टॅक्सेस भरतात, तुमच्याकडे कर भरतात, याची जाणीव ठेवा। आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी ह्या सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सेसमधून होतात, ही गोष्ट आपण विसरता कामा नये। आणि तुम्हाला 4 दिवस 8 दिवस बॅनर लावलं तर ते सहन होत नाही। आणि काय करतात, हे बॅनर लावल्यानंतर, काढल्यानंतर हे लोक दुसऱ्या लोकांना ते कमी पैशामध्ये, अर्ध्या किमतीमध्ये विकतात। किती बरे एवढा निर्लज्जपणा! वेळी सुधारणा अपेक्षित आहे। धन्यवाद।